इकडच्या भागामध्ये ह्याला देवडांगर म्हणतात. काही ठिकाणी डांगर म्हणतात, काही ठिकाणी भोपळा म्हणतात, लाल भोपळा म्हणतात. तर त्याची भाजी बनविणार आहे. तर पूर्ण डांगराची भाजी न बनवता फक्त लागेल तेवढं मी इथे अर्धं डांगर घेणार आहे आणि अर्ध्याच डांगराची इथे भाजी बनवणार आहे. आता कट करून घेतल्याच्या नंतर यातल्या बिया काढून टाकायच्या. खूप जास्त कवळ्या असेल किंवा निबरलेलं असेल काही असले तरी त्याच्या बिया तुम्ही काढून बाजूला ठेवून द्या. खास करून ही डांगराची भाजी पितृपक्षात बनवल्या जाते. खास पितृपक्षाच्या जेवणाच्या ताटामध्ये डांगराची भाजी वाढल्या जाते. तर तुमच्याकडं सुद्धा हीच पद्धत आहे का ते कमेंटमध्ये तुम्ही कळवा. तर यातल्या बिया छान काढून टाका. पूर्ण अशा काढून टाकल्याच्या नंतर आता हे डांगराचं जे वरचा भाग आहे हे थोडंसं कडक असतं ना, त्याची साल काढून घ्यायची. अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण साल काढून टाका, जेणेकरून ते जे कडक भाग आहे तेही निघून जाईल आणि भाजी छान लवकर शिजेल. बारीक बारीक अशा छान काप करून घ्यायच्या आहेत. ह्या डांगरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं, म्हणून ही भाजी बनवताना यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे. मी इथं पूर्ण छान फोडी कट करून घेतले. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये पुरेसं तेल घालून मोहरी जिरं घालायचं आणि लसूण जाडसर असं वाटून घेतले मोठा मोठा आणि ते यामध्ये घालून छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा. लसूण छान लालसर झाला की त्यामध्ये आता आपण कट करून घेतलेले डांगराच्या फोडी घालायच्या आहेत. पूर्ण फोडी मी इथे घालून घेते. डांगराच्या फोडी घालून झाल्या की छान असं चमच्याने खाली वरी करत छान असं तेलामध्ये 2 मिनटं परतून घ्या. आणि फोडी खूप जास्त लहान लहान असं कट करू नका, मध्यम आकाराच्या कट करून घ्या. खूप मोठ्याही नको आणि लहानही नको, कारण शिजल्याच्या नंतर फोडी छान असं बारीक झालेल्या असतात, म्हणून थोड्याशा मोठ्याच कट करून घ्या. मिसळून झाले, झाकण लावून 2 मिनटं छान वाफ काढून घ्यायची. 2 मिनटं झालेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकता. आपण सुरुवातीला घातल्या तेव्हा फोडी थोड्याशा मोठ्या होत्या, आता बारीकही झाल्यात, छान शिजल्यात. आता यामध्ये पुरेशी हळद घालायची आणि धणेपूड घालायचं आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. त्याबरोबरच थोडंसं मी इथे गरम मसाला घातलेला आहे एव्हरेस्टचा. आता हे पूर्ण एकत्रित छान असं मिसळून घेऊयात. गॅसचा फ्लेम कमी करा. डांगरामध्ये किंवा भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्याच्यामुळे यामध्ये दुसरं पाणी घालायची गरज नाही. छान असं मिसळून झालं आहे. मग यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट 2 चमचे इथं घातलेलं आहे. तुम्ही तिळाचा कूट जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेही घालू शकता. तेही घालून एक वेळा छान असं मिसळून घ्या. छान असं मिसळून झालं की परत एका मिनटासाठी झाकण ठेवून छान वाफ काढून घ्या. फोडी एकदम छान नरम झालेत. पूर्ण मसाले छान असं फोडींना लागले गेलेत. थोडीशी त्यावरती कोथिंबीर घालून गरम गरम डांगराची किंवा भोपळ्याची भाजी सर्व करा. भाकरीसोबत चपातीसोबतही ही भाजी अप्रतिम लागते आणि डब्यालासुद्धा तुम्ही ही भाजी बनवून देऊ शकता. ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून इतरांना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.